सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता अस्मिता ही तन्वीला कॉल करते. तन्वी म्हणते, बोल अस्मिता, आता काय झालं? अस्मिता म्हणते की आत्ता काहीतरी सॉलिड धम्माल मजा झाली. काय झालं माहिती का तुला? अगं, सायली ही धावत पळत किचनमध्ये दूध ओतू जात होतं म्हणून पळायला लागली. त्याच वेळेस मम्माने सायलीला एवढं फायर केलं ना की सांगूच नकोस. मम्मा म्हटली की काळजी घ्यायची, दोन जीवाची आहे, असं काहीतरी ऐकवत होती मम्मा सायलीला. तेव्हा तन्वी म्हणते की कुठल्या तोंडाने सांगेल ती की प्रेग्नंट नाहीये म्हणून. तेव्हा अस्मिता म्हणते की मम्मा तर सायलीच्या प्रेग्नन्सीमध्ये एवढी इन्व्हॉल्व झाली ना की सांगूच नको. कल्पना म्हणते की जेव्हा मम्माला खरी परिस्थिती समजेल ना आणि खरं सत्य समजेल ना तेव्हा ती किती चिडेल याचा विचार कर तन्वी तू. तेव्हा तन्वी म्हणते की अस्मिता, तू मला जी धावण्याची आत्ता आयडिया सांगितली ना त्याच्यावरून मला अजून एक कल्पना सुचली. तन्वी म्हणते की आपण अशी एक सिच्युएशन तयार करायची की सायलीला धावावं लागेल आणि धावताना सायली जर पुन्हा पडली तर मग तुमच्या घरातील सर्वांना समजेल की सायली प्रेग्नंट नाहीये. अस्मिता म्हणते की मग तर सायलीवरती घरचे सर्वजण चिडतील आणि ते बघायला तू तिथेच असतील अस्मिता, असं आता तन्वी अस्मिताला सांगते. आणि मग तू अर्जुन आणि सायलीला याचा जाब विचार की इतक्या दिवस ते खोटं का बोलत होते म्हणून. अस्मिताला तन्वी सांगते की तू ते प्रकरण एवढं वाढव ना की ते खरे नवरा बायको नाहीत हे स्वतः त्यांनी त्यांच्या तोंडाने मान्य करायला पाहिजे. अस्मिता म्हणते की तन्वी, काय डोकं लावलंस तू, वा रे वा, आणि आजच मी काहीतरी करते की जेणेकरून ती सायली तोंडावर पडन, असे म्हणत आता अस्मिता फोन ठेवते. इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये कल्पनाच्या बोलण्याचा विचार करत असतो. कल्पनाने सांगितले असते की अर्जुन आणि सायली, तुमचं अभिनंदन, तुम्ही दोघं आईबाबा होणार आहात. हे सर्व बोलणे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येऊन अर्जुन विचार करत असतो. तेवढ्यात चैतन्य हा धावत पळतच अर्जुनच्या बेडरूममध्ये येतो आणि अर्जुनला फाईल देऊन कॉटवर बसतो. पण तेवढ्यात चैतन्याचे लक्ष अर्जुनच्या लहानपणीच्या भिंतीवरच्या फोटोकडे जाते. चैतन्य उठून उभा राहत त्या फोटोसमोर येत अर्जुनला विचारतो, हे काय आहे अर्जुन? चैतन्य म्हणतो की तुमच्या या प्रेग्नन्सीचं प्रकरण इथपर्यंत तर आलं तर. चैतन्य म्हणतो की तू मम्माला खरं नाही सांगितलं का? तर अर्जुन म्हणतो, कसं सांगू? मम्माचं एक्साइटमेंट तू बघितलं नाहीयेस चैतन्य. आणि तेवढ्यात कल्पना तिथे येते. तर लगेचच कल्पना चैतन्याला कॉफी देत म्हणते की काय रे चैतन्य, आणि तुला गुड न्यूज कळली की नाही? अर्जुनने काही सांगितलं की नाही? तेवढ्यात सायली तिथे येते. कल्पना म्हणते की सायली, तू काय वरती आलीस? अगं, तुला वर खाली करायला नको म्हणूनच मी चैतन्यासाठी कॉफी घेऊन आली. कल्पना म्हणते की सायली, जर तू माझं ऐकलं नाही तर मी तुला बांधून ठेवेन. तेव्हा चैतन्य मोठ्याने हसू लागतो. तर अर्जुन चैतन्याला खुणावत म्हणतो की गप्प बस, काहीच बोलू नकोस. कल्पना म्हणते की मित्राला सांगायला लाजतोस काय अर्जुन? तेव्हा चैतन्य म्हणतो की काय आहे मावशी एवढी गुड न्यूज? कल्पना म्हणते की चैतन्य, मोठीच गुड न्यूज आहे. अर्जुन आणि सायली आईबाबा होणार आहे आणि तू काका होणार आहे. कल्पनाची गुड न्यूज ऐकतात चैतन्य हा खूप खुश होऊन आनंदाने अर्जुनला मिठी मारतो. चैतन्य म्हणतो की मावशी, आता पार्टी पाहिजे बरं का तुझ्याकडून. तर कल्पना म्हणते की मी मोठी पार्टी तर देणारच, पण अख्ख्या शहराला पेढे वाटणार आहे. कल्पना सायलीकडे बघत म्हणते की सायली बघ, तुझा चेहरा किती सुकलाय, तेव्हा तू काम करू नको आणि आराम कर, असे म्हणत कल्पना तेथून निघून जाते. तर पुन्हा इकडे चैतन्य हा मस्करी करू लागतो. तेव्हा सायली म्हणते की चैतन्य, तुम्ही सुद्धा आता मस्करी करतात का? ऐकलं ना आता आईची एक्साइटमेंट तुम्हाला? तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, हे माझ्यासाठी खूप अवघड होत चाललंय. अर्जुन म्हणतो की माझ्यासाठी पण हे, आणि मम्माला आता याच्यातून कसं बाहेर काढायचंय तेच काही कळत नाही. त्यानंतर सायली ही अर्जुनच्या लहानपणीच्या फोटोकडे बघू लागते. इकडे आता रविराज हा त्याच्या घरामध्ये पेपर वाचत बसलेला असतो. तेवढ्यात पूर्णाजी तिथे म्हणते की रविराजा. तेव्हा पूर्णाजीला बघून अवाक होऊन उठून उभा राहत पटकन रविराज हा समोर येतो आणि म्हणतो की पूर्णाई, तू इथे, आणि सगळं काही ठीक आहे ना? त्यानंतर रविराज हा सुमनला बोलावतो. तर सुमन तिथे म्हणते की अगं बाई पूर्णाई, तुम्ही आल्या? रविराज म्हणतो की या ना पूर्णाई आत. तर पूर्णाजी आतमध्ये येते. पूर्णाजी म्हणते की रविराजा, तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून आले मी. पूर्णाई म्हणते की रविराजा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, आणि जे घडलंय की त्याचा आनंद मानावा की दुःख तेच मला काही कळत नाही. तर पूर्णाजी म्हणते की जे काही मी तुमच्या कानावर घालील ते तुम्ही ऐकून घ्यावं. तर रविराज म्हणतो की बोल ना पूर्णाजी, तुम्ही जे बोलताल ना ते ऐकून घेण्याची माझी तयारी आहे. रविराज म्हणतो की तसंही माझ्या मनाचा आता दगडच झाला आहे.
त्यानंतर सुमन ही पूर्णाजीला पाणी देते आणि म्हणते की मी पटकन कॉफी करून आणते. तर पूर्णाजी म्हणते की बस सुमन नको. तेव्हा सुमन म्हणते काय झालं पूर्णाई. तर पूर्णाजी म्हणते की सायली आई होणार आहे. ते ऐकून रविराज म्हणतो की अरे वा, ही तर आनंदाची बातमी आहे. पूर्णाजी म्हणते की ही तर आनंदाची बातमी आहे, पण माझ्या परतोंडाची आई ही मला तन्वी असायला हवी होती. पूर्णाजी म्हणते की कालपर्यंत मला आशा होती की सायली ही माझ्या नातवाच्या आयुष्यातून निघून जाईल आणि तन्वी माझी खरी सून बनून येईल, पण नीतीच्या मनात काही वेगळंच होतं. मी सायलीला बाहेर काढलं असतं, पण मी अर्जुनच्या बाळाला कसं बेघर करू असे आता पूर्णाजी रविराजला सांगते. पूर्णाजी म्हणते की प्रतिमाला दिलेलं वचन मला विसरता येत नाही आणि आता उरली सुरलेली आशाही माझी मावळली. रविराज म्हणतो की पूर्णाजी, अर्जुन ज्या दिवशी सायली सोबत लग्न करून घरी घेऊन आला होता त्याच दिवशी सगळं संपलं होतं आणि तुम्ही दोघांना वेगळे करण्यासाठी प्रयत्न केलेही असतील, पण त्याचा आता काही उपयोग नाही. पूर्णाजी म्हणते की तसं लहानपणापासून अर्जुनचं तन्वीवर खूप जीव आहे. तेव्हा मैत्रीण म्हणून जीव लावणं आणि मोठेपणी बायको बरोबर प्रेम करणं यात खूप फरक आहे पूर्णाजी, असे रविराज पूर्णाईला समजावतो. रविराज म्हणतो की म्हणून तुमच्यासाठी सुद्धा मी एक आनंदाची बातमी आणली आणि जो मुलगा आयुष्यभर तन्वीवरती प्रेम करील अशा मुलासोबत मी आता तन्वीचं लग्न लावून द्यायचं ठरवलंय. इकडे आता चैतन्य हा अर्जुनची मस्करी करत असतो. चैतन्य हसतच म्हणतो की बाळ, हे आणण्याचे सुद्धा काहीतरी मार्ग असतात, काही नैसर्गिक असतात, पण तुम्ही तर त्याही पलीकडे गेलेत काहीही न करता. आणि ते बाळ कसं. तर चैतन्य हसू लागतो. त्यानंतर चैतन्य म्हणतो की होणाऱ्या बाळाच्या बाबाचं खूप खूप अभिनंदन अर्जुन. चैतन्य म्हणतो की खरं तर मुलगीच व्हायला हवी आणि या जगाला खडतूस पुन्हा एकदा अर्जुन सुभेदार मिळण्यापेक्षा मुलगी कधीही चांगली. पूर्णाजी म्हणते की रविराजा काय सांगतोयस, तन्वीचं लग्न ठरलं. तर सुमन म्हणते की विपुल खूप चांगला मुलगा आहे पूर्णाजी, तुम्ही सुद्धा त्याला एकदा भेटा. रविराज म्हणतो की मी सुद्धा पूर्णाई तुम्हाला तन्वीच्या लग्नासाठी बोलावील, कारण तन्वीचं लग्न ही कुणाच्या प्रेमावर निखारे ठेवण्यासारखं नसेल. त्यानंतर पूर्णाजी तिथून जाऊ लागते. तेव्हा सुमन म्हणते की असं कसं पूर्णाजी, जेवून जा ना. तेव्हा पूर्णाजी म्हणते की नको, आता माझं वय झालं आणि तन्वीच्या लग्नाची मिठाई मला पचवता येईल की नाही हे आता मला काही सांगता येत नाही. त्यानंतर तन्वी ही रविराजांना येते मी असे सांगत तेथून जाऊ लागते. इकडे चैतन्य हा अर्जुनला चिडवत म्हणतो की मुलीचं नाव काय ठेवायचं रे अर्जुन, खूप सारे फुलांची सुद्धा नावं असतात ना, म्हणजे सायली. तर लगेचच अर्जुन हा रागाने चैतन्यकडे बघू लागतो. अर्जुन म्हणतो की चैतन्य, इथे माझ्या डोक्याचा भोगा झाला आणि मला तू काय टॉर्चर करतोयस हे असं. चैतन्य म्हणतो की अर्जुन, हे सर्व तुमच्याच बाबतीत कसं घडतं रे. तेव्हा अर्जुन म्हणतो की गेल्या 6 महिन्यात मी एवढ्या गोष्टी फेस केल्या ना आणि त्यात आता हे आलंय. अर्जुन म्हणतो की ते रिपोर्ट कसा चुकीचा आला आहे आणि हे सर्व असं का झालं हेच मला काही कळत नाही. अर्जुन म्हणतो की आता यातून मी कसं बाहेर निघणार ना तेच मला काही कळत नाही. तर आता इकडे सायली पुन्हा अर्जुनकडे येते आणि अर्जुनला म्हणते की आई जरा आपल्या प्रेग्नन्सीमध्ये जास्तच अडकत चालल्या. तेव्हा रागाने अर्जुन म्हणतो की मग मिस सायली मी काय करू ते तुम्ही सांगा ना, घरी सर्वांच्या समोर बाहेर जाऊन सांगू का की आपल्या दोघांचं लग्न झालेलं नाही आहे. तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो. त्यानंतर सायली ही विचार करत पुन्हा हॉस्पिटलमध्ये फोन लावते आणि सांगते की मी माझ्या काहीतरी दुसऱ्या कारणासाठी सर्व टेस्ट केल्या होत्या आणि त्यामध्ये मला प्रेग्नन्सी असल्याचं समजलं. तर नर्स म्हणते की हो बरोबर. तर सायली म्हणते की पण आम्ही दोघं खरे नवरा बायकोच नाही आहेत. मग टेस्ट कशी पॉझिटिव्ह आली ते ऐकून आता त्या नर्सला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात अर्जुन हा तिथे दरवाजा बंद करतो आणि सायलीकडून फोन घेत म्हणतो की तुम्ही कुणाला सांगत होत्या की आपण दोघं खरे नवरा बायको नाहीत म्हणून. तेव्हा सायली म्हणते की अहो हॉस्पिटलमध्ये मी फोन केला होता आणि नर्सला सांगत होते. तर आता नर्स सायलीला खऱ्या सत्याचा कसा उलगडा करते आणि खरे सत्य समोर येऊन अर्जुन आता तन्वी आणि अस्मिताचा प्लान कसा धुळीस मिळवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.